हाय, मी प्रथमेश माने, सह्याद्रीचा एक ट्रेकर महाराष्ट्रातून. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रथमेश माने ब्लॉग्स. शिवरायांच्या गडकिल्ल्यांवरती फिरायला आपल्याला सर्वांना खूपच आवडते आणि म्हणूनच आज मी आलोय एका अशा किल्ल्यावर जो आपण विसरून गेलो. ह्या व्लॉगमध्ये मी माझा ट्रेकिंगचा अनुभव, या गडाचं स्वराज्यासाठी असलेलं योगदान म्हणजेच इतिहास आणि काही सुंदर असे या गडाचे काही ड्रोन शॉट्स हे या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. भौगोलिकदृष्ट्या सुरगड हा खूप महत्त्वाचा किल्ला असून त्यावर असलेले अवशेष हे अजूनच दर्शवतात की हा गड खरंच खूप महत्त्वाचा आहे. ह्यावर असलेला हा बुरुज याच्याबद्दल या व्लॉगमध्ये मी बरीचशी माहिती शेअर करीन. गड चढताना आम्हाला वाटेत एक अचानक घोरपड दिसली. सुरगडावर यायचं झालं तर सर्वात प्रथम आपल्याला यावं लागतं बेस विलेजकडे, जे आहे वैजनाथ. वैजनाथ गावाचं अंतर मुंबईपासून 132 किलोमीटर तर पुण्यापासून 145 किलोमीटर आहे. गावात पोचताच सर्वप्रथम तुम्हाला दिसून येतं ते हनुमंताचं मंदिर. इथेच कार पार्क करून बाजूला असलेल्या शिवरायांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही ट्रेकची सुरुवात केली. विजय हा माझा मित्र आहे जो युजली हे ट्रेक्स ऑर्गनाईज करतो. त्याच्या अपकमिंग इव्हेंटसाठी मी त्याचे इंस्टाग्रामचं हँडल डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं आहे. गाव सोडल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला लागला तो एक ओढा. ओढा ओलांडून आम्ही पुढे गेल्यावर दाट जंगल लागलं. ह्या गडावर जाण्यासाठी जागोजागी दिशाफलक लावलेले आहेत, ते आपल्याला नजरेस येतात. जवळपास 15-20 मिनिटाचा ट्रेक केल्यावर आम्ही एका पठाराला लागलो आणि वरून नजरेस पडतो तो कोकण पट्टा. इथे समजतं की कोकणवरती नजर ठेवण्यास सुरगडाचा खूप उपयोग झाला असेल. आजच्या ट्रेकमध्ये माझ्याबरोबर विजय, सागर आणि अभि आहेत. ह्या पठारापासून पुढे येताच आम्हाला एक मोठी घोरपड दिसली. तिचा व्हिडिओ काढेपर्यंत ती तर पळून गेली, पण पाठीमागून येणारी पिल्ले आम्ही टिपली. हनुमंताची मंदिरं गडाच्या पायथ्याशी, गडावरती, वाटेवरती नेहमी आपल्याला दिसून येतात. कारण जे मावळे पहारेकरी असायचे, रात्रीचे पहारे द्यायचे, त्यांना मानसिक समाधान मिळावं म्हणून शिवरायांनी हे धोरण आखले होते. हनुमंताचं दर्शन घेतल्यावर पुढे जाताच अंसाई देवीच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसला. अंसाई देवीकडे येतात सर्वप्रथम मी पाहिले ते शिवकालीन तोफा. या तोफा गडावरच्या नक्कीच असणार, यावरनं खाली फेकून दिलेल्या असणार. जनरल प्रॉथरनी 1818 हा किल्ला घेतला आणि तेव्हा गडावरच्या तोफा निकामी करण्यात आल्या, त्यापैकीच ह्या असणार. अंसाई देवीच्या मंदिराची खूप पडझड झालेली दिसून येते ते फक्त दीपस्तंभ आणि मूर्ती आणि उरलेला भिंतीचा भाग. दोन्ही मंदिरांचं दर्शन घेऊन पुढे येताच आम्हाला पायवाट लागते. त्या पायवाटीवरती थोड्याफार ठिकाणी काही पायऱ्या नजरेस पडतात. ह्या पायऱ्या पुरातन असल्याचं दिसून येतं. गडावरती आपण 1-1.5 तासात सहज पोचतो. ह्या ड्रोन शॉटमध्ये टिपलेला हा आहे महादरवाजाचा रस्ता. ह्या खिंडीतनं आपण सुरगडावरती येतो. गड चढून वर आल्यावर मला सर्वप्रथम दिसले ते काही पुरातन पायऱ्या. ह्या पुरातन मार्गाने आम्ही वरती आलोच नव्हतो, कारण ह्या पायऱ्या लवकर दिसून येत नाहीत आणि ह्यांची अवस्था खूप बिकट करून ठेवलेली आहे. ह्या पायऱ्या इथून सुरू होतात व पाठीमागच्या बाजूस अभिषेक जिथे उभा आहे तिथे वरती मिळाल्या असणार जुन्या काळात. पण जनरल प्रॉथरने 1818 बऱ्याचशा किल्ल्यांच्या पायऱ्यांची तोडफोड केली. ह्या मूळ पायऱ्या असू शकतात ज्या नंतर उद्ध्वस्त करण्यात आल्या असतील. ह्या पायऱ्यांच्या खाली आपल्याला आत्ता एक छोटीशी गुफा दिसून येते, पण जेव्हा मूळ पायऱ्या असतील तेव्हा हीच गुफा खूप मोठी असेल. एक अवघड असा पॅच ह्या गुफेपासून उजव्या बाजूस नजरेस पडतो. तिथे असलेल्या स्टीलच्या केबलच्या मदतीने आपल्याला वर चढावे लागते. वर येताच महादरवाजाच्या जवळ आपण पोचतो. इथे दिसून येते ते काही अवशेष. या असाव्यात महत्त्वाच्या पायऱ्या ह्या किल्ल्याच्या. पायऱ्यांच्या उलट बाजूस पाहिल्यास आपण जिथून चढून आलो ती एक खिंड होती. दोन्ही बाजूला कातळ आणि मधनं पायवाट. ह्या आहेत त्या महादरवाजाच्या महत्त्वाच्या पायऱ्या. ह्याच्यात पण आम्हाला गनिमी गावा दिसून आला.
जे पायऱ्याचे आकार आहेत ते खूप छोटे आहेत. एक अख्खा पाय ह्या पायऱ्यांवर बसूच शकत नाही. चढावं लागलं किंवा उतरावं लागलं तर आडवे ठेवावे लागणार. इथे छोटे व पुढे मोठे मोठे पायऱ्या दिसून येतात. हा एक गनिमी गावाचा उत्तम नमुना आहे. महादरवाजाकडे कुठल्याही बुरुजाचे अवशेष आता उरलेले नाहीत. महादरवाजाच्या पायऱ्या सर करून वरती आल्यास सर्वप्रथम आपल्याला दिसून येतात ते तरुण हनुमंत. तरुण मी ह्यासाठी म्हणतोय कारण ह्या हनुमंताच्या ओठावर मिशा दिसून येतात. कमरेला कट्यार दिसून येते. उजवा हात उचललेला दिसून येतो जो चापट मारण्याच्या तयारीत आहे. सुरगडाचं बांधकाम कुंडलिका नदीवरती व सावळ्या घाटावरती नजर ठेवण्यासाठीच केलेले आणि समोर दिसते ती कुंडलिका नदी. ह्या घाटमाथ्यांवरती नजर ठेवल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून टोल घेतला जाईल. त्यासाठी असले किल्ले उपयुक्त होते. गडाचा इतिहास तसा पुरातन. हा गड म्हणतात शिलाहार राजांनी बांधला होता. मग तो छत्रपती शिवरायांच्या ताब्यात आला. जे आज आपण करत नाही ते शिवरायांनी त्या काळात केले. या गडाचे संवर्धन, कारण त्यांना एकेका गडाचं महत्त्व माहीत होतं. वरती आल्यावर सर्वप्रथम मला दिसले ते दारुगोळा कोठार. खूप दुरवस्था झालेले हे दारुगोळा कोठार हेच सांगत होते की आता हा किल्ला दुर्लक्षित आहे. खूप कमी लोकांना या किल्ल्याबद्दल माहिती आहे. आतमधल्या भिंती देखील पडल्या आहेत, बाहेरच्या भिंती देखील पडलेल्या आहेत. शाबूत राहिले आहेत ते फक्त चौथरे. पण ह्या भिंतींवरनं एक समजून येते की जुनं बांधकाम कसं असेल. दारुगोळा कोठाराच्या डाव्या बाजूस आपल्याला भैरव आणि भैरवीचे मंदिर दिसून येते. एक शिवलिंग, जातं व भैरव भैरवीचे मूर्ती दिसून येते. पुढे चालत जाताच आपल्याला सिंहासनासारखे काही अवशेष दिसून येतात. हे सिंहासन नसून थोडंसं ॲनालिसिस केल्यावर समजलं हे दीपस्तंभ आहेत एका मंदिराचे, जे एकत्र करून ठेवल्यामुळे सिंहासनासारखे दिसतात. गडावरती मुबलक पाणीसाठा असावा म्हणून बऱ्याच पाण्याच्या टाक्या कातळात कोरलेल्या दिसून येतात. गडाच्या चारी बाजूस बरेचसे टाक्या आपल्याला नजरेत पडतात. टाक्यांच्या पुढे येताच राजसदर येते. हे राजसदर म्हणजे तेव्हाच्या किल्लेदार किंवा मंत्र्यांना राहण्याचे ठिकाण, त्यांचं काम करण्याचं ठिकाण. खूप प्रशस्त असा चौथरा राजसदरेला लाभलेला दिसून येतो. 2 थरांमध्ये या वाड्याचे चौथरे दिसून येतात. राजसदरेच्या भिंतींना सपोर्ट देणाऱ्या खांबांचे चौथरे नजरेस पडतात. राजसदरेवरती पाण्याच्या टाक्यांमधनं शोधून काढलेल्या तोफा ठेवलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी इथल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये काही तोफा नजरेस पडल्या व एक तोफेसारखी दिसणारी वस्तूसुद्धा भेटली. थोडंसं ॲनालिसिस केल्यावर ही जी वस्तू आहे त्याला पाठीमागे हँडल नजरेस पडतो व थोडीशी ओपन बाजू देखील आहे. या ओपन बाजूंमधून मला असं वाटतं की गरम गरम लोखंड ह्याच्यात ओतलं जाईल आणि ह्या पाईपच्या मार्गाने कास्टिंग मोल्डमध्ये तोफ बनवण्यासाठी ते लोखंड ओतलं जाईल. माझं हे अझम्पशन आहे की ही वस्तू तोफ बनवण्याच्या कामासाठी येत असेल. याचा अर्थ सुरगडावरती तोफ बनवायचा कारखाना असू शकतो. अशी वस्तू मी पहिल्यांदाच पाहिली होती. हा आहे राजसदरेचा ड्रोन शॉट. राजसदर सोडल्यावर अशा बरेच चौथरे इथे आल्यावर नजरेस पडतात. मला जे दिसले ते जवळपास 4 ते 5 वाड्यांचे चौथरे. या चौथऱ्यांनी एवढं तर नक्की केलं, खूप लोक राहत असतील, खूप लोकांचं येणं जाणं या गडावर नक्कीच असणार. एका वाड्याच्या समोर मला तुळशी वृंदावन नजरेस पडले. चौथरा बराच मोठा असून त्यासमोर तुळशी वृंदावन हेच दर्शवतं की इथे किल्लेदार किंवा इथल्या मंदिरांची पूजा अर्चना करण्यासाठी ब्राह्मण ठेवला असेल, त्याचं कुटुंब कबिला या गडावर राहत असणार. चौथऱ्यांपासून पुढे येताच पडझड झालेली तटबंदी व बुरुज दिसून येतो. जेव्हा ताटमानेने हा बुरुज उभा असेल तेव्हा बराच देखणा असेल एवढं तर नक्की. बुरुज पाहून आल्यावर जवळच आपल्याला एक पाण्याचं टाकं नजरेस पडतं व खूप सुंदर अशा प्रशस्त पायऱ्या देखील दिसून येतात. त्याच बाजूस जवळच नजरेस पडते ते शिलालेख. या शिलालेखावरती म्हणतात 2 भाषांमध्ये काही ओळी लिहिलेल्या आहेत. जे टायटल आहे ते अरेबिक किंवा फारसी भाषेत लिहिलेलं असून त्याखाली आपल्याला देवनागरी देखील दिसून येते. शिलालेखेवरती गडाचे हवालदार व गड बांधणाऱ्यांचं नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदार तुकोजी हैबत असे दिसून येते.
दक्षिण कोकणातील हा किल्ला शिलाहार राजांनी त्यांच्या काळात बांधला असावा, जसं आधी मी म्हटलं. मग आला तो शिवरायांकडे. शिवरायांनी डागडुजी करून हा गड सांभाळला. राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकराजी नारायण जे सचिव होते त्यांनी सिद्धींकडून हा किल्ला जिंकून घेतला. 1733 थोरले बाजीरावांनी पुन्हा हा किल्ला सिद्धींकडून जिंकून घेतला. हे नोंदी सापडतात ज्यात आपल्याला असं आढळून येतं की सुरगडावर कैद्यांना देखील ठेवण्यात आले होते. 1818 कर्नल प्रॉथरने हा किल्ला घेतला फेब्रुवारी महिन्यात. आम्हाला एक जुनी पायवाट देखील सापडली, जिचे थोडेसे अवशेष आता नजरेस पडतात. भौगोलिकदृष्ट्या या परगण्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरगडाचा महत्त्वाचा रोल नक्कीच दिसून येतो. आता मी जिथे पोचलो आहे तो आहे खूप आकर्षक असा बुरुज. असं म्हणता येईल हा बुरुज ह्या किल्ल्याचा महत्त्वाचा घटकच. या बुरुजाच्या जवळच पाण्याचे टाके दिसून येते. याचाच अर्थ मावळ्यांची सोय देखील या तटबंदीवरती केलेली होती. हा सुंदर असा बुरुज मी ड्रोननी कॅप्चर केला आणि जे दिसून आलं ते अविस्मरणीय. समोर असलेल्या जंगलामध्ये व कोकणावरती तोफ दागून हा बुरुज नेहमी ताटमानेने उभा असणार. इथे असा एकच बुरुज नसून असे महत्त्वाचे 3 बुरुज आहेत व तिन्ही बुरुज एका तटबंदीने एकमेकांना जोडलेले दिसून येतात. असा गोल रिंगण असलेला व तटबंदी नसलेला बुरुज मी पहिल्यांदाच पाहिला. याचा अर्थ ज्या तोफा या बुरुजांवरती चढवलेल्या असणार त्या कुठल्याही बाजूनी कधीही फिरवता याव्यात ह्या सोयीनुसार हा बुरुज बनवलेला दिसून येतो. जवळपास 3 ते 5 तोफा या एकेका बुरुजावरती आपण ठेवू शकतो. इतका प्रशस्त हा बुरुज दिसून येतो. एक खिंड दिसून येते जी सह्याद्रीच्या मुख्य रांगांपासून सुरगडाला वेगळी करते आणि ह्या बाजूलाच आपल्याला 3 बुरुज दिसून येतात जे या गडाचे रक्षणासाठी महत्त्वाचं काम करतात. समोरून येणारा गनिम इथल्या इथे कसा रोखावा ते या किल्ल्याच्या स्थापत्यकलेतून नजरेस पडते. आता वेळ झालेली परतीची. आम्ही सर्व निघालो गड उतार व्हायला. ह्याच त्या पायऱ्या ज्या गनिमी काव्याने बनवलेल्या. खालून येणाऱ्या गनिमाचे लक्ष ह्या पायऱ्यांकडे जावे म्हणून छोटे बनवलेले ह्या पायऱ्या खूप महत्त्वाच्या होत्या. खालती गनिमाचं लक्ष जाताच वर्ण आपले मावळे हल्ला करीत. दुर्लक्षित असलेला हा किल्ला अनपेक्षितपणे मला खूप काही शिकवून गेला. शिवरायांची धोरणं, या किल्ल्याचं महत्त्व, भौगोलिकदृष्ट्या हा परगणा राखण्यासाठी मदत करणारा हा सुरगड खूप महत्त्वाचा व मोलाचा वाटा स्वराज्यासाठी देऊन गेला. भेटूया परत नवीन एका व्लॉगसकट. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.